नवरात्र उत्सव हा 9 दिवसच का साजरा केला जातो? नवरात्र उत्सव आपण दोन प्रकारे साजरा करतो, एक ऐतिहासिकदृष्ट्या आणि एक भौगोलिकदृष्ट्या। जर भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर आपण सृष्टीची पूजा करतो आणि जर ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर माता पार्वतीने जो सर्व देवतांना त्रास देत होता, महिषासूर नावाचा जो राक्षस, त्या महिषासुराचा वध तिने केला। ह्या 9 दिवसामध्ये तिने युद्ध केलं, त्याच्यानंतर सर्व देवतांना विजय मिळवून दिला। त्याचबरोबर ह्या नवरात्र उत्सवामध्ये आपण शक्तीची उपासना करतो, सप्तशतीचे पाठ केले जातात। त्या सप्तशतीच्या पाठामध्ये मागणी केली आहे हे भगवतीला, हे भगवती माते, ह्या समाजामध्ये तू वेगवेगळ्या रूपाने राहा। तर नवदुर्गेचं आपण चिंतन केलं पाहिजे। शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज म्हणतात, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दना लागोनी। आपल्याला अनेक पातक करण्यासाठी जो मोह उत्पन्न होतो, त्या मोहरूपी महिषासुराला मारण्यासाठी प्रत्येकांच्या हृदयातून जी अनादि निर्गुण प्रगटली भवानी, जी भवानी प्रगट झाली, तिला नमस्कार केला जातो। त्याप्रमाणे आपण अनेक रूपांचं, त्या देवींचं पूजन करतो आणि ही नवरात्र उत्सव आपण साजरा करतो। रामकृष्ण हरी।